आपला आवाज कोकण 24 तास। भारतीय जनता पार्टी या पक्षाला बळकट करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील नेते आणि कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करत राहावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले आहे। महाराष्ट्राचं असलेलं मंदिर असेल किंवा आता तुम्ही आम्ही सर्वजण ज्याची चर्चा करतो तसा असणार गणपतीची असणारी इथे असणारी असंख्य अशी मंदिरं असतील। या सर्वांना देशभरामध्ये आम्हाला पोचवता येऊ शकतं का आणि पर्यटनाला एक वेगळी जर दिशा देता आली तर तुम्ही आम्ही सर्वजण एक गोष्ट लक्षात घ्या की एक वेगळा असा मी एकदा मॉरिशसमध्ये गेलो। मॉरिशसची असणारी अर्थव्यवस्था कशावरती डिपेंडेंट आहे? पर्यटनावरती। असे काही देश आहे की ज्या देशांची असणारी पर्यटन आणि हे त्यांचं अर्थव्यवस्थेचा असणारं मूळ। अरे हे समृद्ध आपलं असणारं कोकण हिरवगार आता योगेजी मी आम्ही दोघं जण वंदे भारत एक असताना जेव्हा पाहत होतो योगेजी वारंवार सांगत होते रवी बघ कसं छान वाटतंय। हो छान वाटतंय। हे सगळं तुम्हाला आम्हाला सर्वांना लोकांपर्यंत गेलं पाहिजे। चिंता आम्हालाच आहे, भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून ते तुम्ही आम्ही सर्व लोकांपर्यंत गेलं पाहिजे। प्रशासनाला भाग पडलं पाहिजे की होय आम्हाला या दिशेला न्या आणि हे तुम्ही आम्ही सर्वजण कधीपर्यंत करू शकतो याचा एक कृती आराखडा हा तयार करणं हे गरजेचं आहे। मी प्रमोदजींचं कौतुक करेन। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कसा असतो पद असो नसो त्याची चिंता नाही, पण इथे असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या असणाऱ्या इतिहासाला जाज्वलपणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते कौतुक आहे। तिथे पैसे ते मिळवणारच आहे, रेटिंग कोण घेईल मला चिंता नाही, परंतु श्री गणेशा कोणी केला तर तो भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी नाही। आमदार नव्हते ना, छोट्या कार्यकर्त्यांनी केलाय की ज्याच्याकडे एक पैशाचं पद नाही, उपेक्षित प्रमोद जठार यांनी। रत्नागिरी जिल्हा दक्षिण आणि उत्तर भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा रत्नागिरी येथील विदा सावरकर नाट्यगृहात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना नेहमी सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। मी हे यासाठी सांगतोय पदाची चिंता न करणारा कार्यकर्ता हा आम्हाला येणाऱ्या काळामध्ये हे रत्नागिरीचं आज जी परिस्थिती आहे त्या राजकीय परिस्थितीला एक चांगलं भव्य असं रूप तुम्हाला आम्हाला सर्वांना द्यायचं असेल तर आम्हाला संघटनात्मक दृष्ट्या दोन जिल्हाध्यक्ष अतिशय मेहनतीने काम करतात, त्यांच्या बरोबरची टीम काम करते, सर्व मंडळ अध्यक्षही त्याच ताकदीने काम करतात। माझी विनंती आहे उद्दिष्ट लक्षात ठेवा, आम्हाला काय मिळवायचं आहे। छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी छोटं उद्दिष्ट ठेवलं तर आपोआप प्रत्येकाचं उद्दिष्ट त्यापर्यंत पोहोचल्यानंतर एक भव्य असं रूप हे या रत्नागिरीमध्ये तयार होईल आणि त्याची चिंता तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या काळात करायची आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं तर त्या व्यासपीठावरील सर्वांचं मी मनपूर्वक कौतुक करतो की त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रातील असणारे मातब्बर या सगळ्यांचा या ठिकाणी प्रवेश
त्या कार्यकारिणीच्या निमित्ताने ठेवला आहे. त्या सर्व ज्या कार्यकर्त्यांनी विश्वासाने, थोडासा उशीर तर झालाच आहे, बरोबर ना? थोडासा उशीर नाही, भरपूरच झाला, भरपूर झाला. बेटकर साहेब माझे चांगले मित्र आहेत, त्यांना रोज सांगायचो, देखो राष्ट्रीय पार्टी है, हमसे जुड़ जाओ. देश होईल असं जसं म्हटलं जातं, आज जोडले गेले. मला खात्री आहे एक मित्र म्हणून ते असतील, त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी या सर्वांना हातात हात घालून त्यांच्या डोक्यामध्ये जे आहे, त्यांना जे अपेक्षित आहे किंवा ज्या पद्धतीने ते विचार करतात, पार्टी सुद्धा तोच विचार करते. नक्की त्या दिशेने तुम्ही, आम्ही आणि ती सर्वजण मिळून एकत्रपणे त्या दिशेने जाऊया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप कौतुक, अभिनंदन. भारत माता की जय. रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय. माजी महिला अध्यक्षा, महिला संघटक रेश्मा लक्ष्मण पवार, माजी पंचायत समिती सदस्य चिकोड खडपली गणातून त्यांच्या नेतृत्व करत होत्या प्रिया प्रकाश, ॲडव्होकेट अश्विनी अनिल बेलोसे, विधी आणि न्याय विभागाचा महत्वाचा नाव. त्याचबरोबर चिकोड नगरपालिकेच्या माजी नगरसेविका संजीवनी संजय शिगवण, नितीन जोगळे परगार, जसीम परगार, फैजा पिंपळे, अब्दुल परगार, समीर भोर, सचिन खेडेकर, चंद्रकांत लंके, मोहन पाडी, संकेत पाडकर चिकोड, ज्याच्या पत्नी नगरसेविका वसंत सावंत, सुरेश शिंदे, विनोद उगरे, संजय शिवण, शंकर वाडी. उबाटातून प्रवेश करणारे माजी सरपंच शेनवडे, दत्ता गावडे, याचबरोबर काशीनाथ वेटकर, विद्यमान सरपंच, विद्यमान. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.